हल्लीचं राजकारण प्रचंड विचित्र झालंय. नेत्यांना मोठमोठी पदे मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ केली. नेते एक एक खुर्चीवर चढत गेले, पण कार्यकर्ते आहे तिथेच राहिले. एक वेळ तर अशी आली की आता नेत्यांची मुलं, पुतणे, भाचे, सुना, नातवंडे लहानाची मोठे होत सगळेच राजकारणात आले. पण अख्खं आयुष्य नेत्यांच्या पायी घातलेल्या कार्यकर्त्यांना राजकारणात वाटाच उरला नाही. सगळीकडे घराणेशाहीचा महापूर आलाय. आता अशीच एक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरातील 1-2 नव्हे तर तब्बल 5 जण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरलेत. इकडून तिकीट नाही मिळालं तर दुसरीकडून त्यांनी तिकीट मिळवली, पण निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलाय. विशेष म्हणजे घराणेशाही म्हणून एकमेकांवर टीका करणाऱ्या विविध पक्षांनी देखील त्यांना तिकिटासाठी पायघड्या घातल्यात. काय घडलंय परभणी जिल्ह्याच्या राजकारणात हेच आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. परभणीतील भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे जिल्ह्यातील प्रभावी व ज्येष्ठ नेते मानले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून महत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती, परंतु तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. आता त्यांच्या कुटुंबातील 5 जण विविध पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजप तिकिटावर मैदानात उतरलेले, तर समशेर वरपुडकर यांच्या पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय वरपुडकर यांचे पुतणे बोनी हे लोहगाव जिल्हा परिषद गटातून भाजप चिन्हावरच मैदानात उतरलेले. म्हणजे सुरेश वरपुडकर ज्या भाजपचे काम करतात त्या भाजपकडून वरपुडकरांनी तिघांना तिकीट मिळवून दिले. आता ज्यांना सुरेश वरपुडकर यांच्याकडून तिकीट मिळू शकलेलं नाही त्या कन्या सोनल देशमुख या उभाठा शिवसेनेकडून झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोनल या सुरेश वरपुडकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी उभाठा शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला उभाठा शिवसेना असा थेट सामना एकाच कुटुंबात पाहायला मिळतोय. याहूनही विशेष म्हणजे सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे लोहगाव गटातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. अजित वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांचे आपसात राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. याआधीही दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा होती. तसेच बोनी वरपुडकर यांचे वडील विजय वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांच्यातही पूर्वी मतभेद होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरेश वरपुडकर आणि विजय वरपुडकर यांच्यातील मतभेद अलीकडेच दूर झालेत. पण या सगळ्यात घराणेशाहीवरून प्रचंड टीका होतीये. एकाच कुटुंबातील 5 सदस्य वेगवेगळ्या पक्षातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याने मतदार उलटसुलट चर्चा करताना दिसतायत. महापालिका निवडणुकीत भाजपने नेत्यांच्या घरात उमेदवाऱ्या दिल्या होत्या, पण मतदारांनी टीका केल्यानंतर अर्ध्याहून अधिक उमेदवाऱ्या भाजपने मागे घेत तिथे सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. परभणी जिल्ह्यात सुरू असलेला हा घराणेशाहीचा खेळ भाजप थांबवणार का? भाजप, उबाठा किंवा काँग्रेसने ही घराणेशाही थांबवली नाही तर मतदार काय निर्णय घेणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईलच. बाकी परभणीतील या घराणेशाहीवर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.